गाइस हम इधर जंगल से जा रहे हैं। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चाललोय आपल्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला। पहिल्या ऍक्टिव्हिटीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो स्कूल वाला ब्लॉग एकदा नक्की बघा। म्हणजे नाही का तिकडे गेले गेले आपले पोरं चालून गेले। आपले पोरं आहे ना कुठे न्यायच्या हिशोबाचेच नाहीये। त्याच्यात आमचा छोटा पॉकेट म्हणजे आमची साक्षीताई दिसली जरी एवढी एवढी म्हणजे इतका छोटा पॉकेट आहे, पण मग ते लय यात्रा बिरा। मग आपल्या सासूबाईंनी दिलेलं मंगळसूत्र म्हणजेच आपलं आयडेंटिटी कार्ड घालून आपण आपल्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात केली। तर गाईज आमचा तिकडे पोपट झाला आणि आम्हाला दुसऱ्या लोकेशन वरती जायचं होतं आणि आम्ही दुसऱ्याच लोकेशन वरती पोहोचलो। मग काय तिकडे गेलो तरी पोरं परत तिकडेच चालू झाले। म्हणजे आम्ही ना एक फोटोग्राफर नेला होता, त्याची ते पोज सांगत होते ओ म्या हे म्या, आणि ते सगळे पोरं इंटरनॅशनल फोटोग्राफर असल्यामुळे ना थोडंसं त्याला पोजिंगचं थोडंसं ज्ञान दिलं पाहिजे आम्ही आता। त्यात या पोरी म्हणजे त्यांच्या बॅगला थोडंसं जरी काही लागलं ना, थोडी माती वगैरे जरी लागली ना तरी ते लगेच पुसून घेतात आणि ते पुसायला फडकतं बघा किती मोठं आणलंय। याच्यापेक्षा आमच्याकडे ना खर्ची पुसायला सुद्धा मोठं फडकं राहतं। म्हणजे माझ्याच बॉटलचं पाणी वापरून आणि मलाच ती बॉटल गिफ्ट करताय, पण त्या बॉटल देण्याचा मिनिंग वेगळा होता। तुम्हाला न सांगितलेलंच बरं ते। हो म्या त्याच्या मामाच्या पोरासोबत थोडासा तो गप्पा मारत होता, त्याला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं। जसं की मी तुम्हाला बोललोच होतं, हे छोटं पॉकेट हे कुरकुऱ्यांसाठी आमच्यासोबत भांडत होतं। त्यात तिकडे गेलो तर मला भेटली इलेक्ट्रिक सायकल। आता तुम्हाला माहिती आहे आम्ही इलेक्ट्रिकलची पोरं, इलेक्ट्रिक सायकल एक्सप्लोर करणार नाही असं कधी होणारच नाही। ओमेन लगेच त्यांच्याकडनं चावी घेतली आणि एक चक्कर मारून आला। एकदम भारी आहे ती, म्हणजे चार्ज करायची घेऊन पळायचं फक्त। एवढा सगळं टाइमपास करून झाल्यावरती आपण गेलो फायनल डेस्टिनेशनला, म्हणजे आपल्याला जिकडे जायचं होतं तिकडे। तर गाईस आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला सोलर वॉटर पंप सिस्टम बद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा होता। म्हणजे आपल्याला माहिती द्यायची होती सोलर पंपची, वेगवेगळ्या स्कीम असतात, गव्हर्नमेंट त्याच्यासाठी सबसिडी पण देते, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट, त्याचं इन्स्टॉलेशन आणि शेतकऱ्यांच्या मनातले जे सोलर पंप बद्दल जे डाऊट्स होते ते क्लिअर करायचे होते आम्हाला। सोलर पंप बद्दल एकदम तुमच्या भावाने डिटेल मध्ये त्या शेतकऱ्यांना सांगितलं, आपल्या प्रतीक दादाने पण सांगितलं आणि थोडं थोडं सगळ्यांनी पण सांगितलं। त्यात या छोट्या पॉकेटला काय झालं तर काय माहित, सारखी हसत होती ती। असो, शेतीचं लोकेशन जरा लांब होतं, एक लहरे रुरल झोन मध्ये आपण गेलो होतो। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हम इधर जंगल से जा रहे हैं और हमारी एक्टिविटी है, इसलिए हम इधर खेत में आ गए। म्हणजे तिकडून कसं तरी झाडाझुडपातून आम्ही बाहेर निघालो। मग आम्ही गेलो रेणुकाच्या घरी, कारण की लोकेशनच्या जवळच तिचं घर होतं आणि सकाळचं काही खाल्लेलं पण नव्हतं, भूक पण लागली होती। मग आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला। त्यात ही साक्षी आम्हाला जे चहा दिला होता घेऊन आली होती, परत घेऊन गेली का की कारण की ती काम करते असं दाखवायचं होतं तिला। मग नाश्ता करत असताना तिकडे ओम्या आणि हेम्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं, म्हणजे प्लेटमध्ये त्यांच्या काहीच नव्हतं तरी पण ते खाण्याची ऍक्टिंग करत होते। मग नाश्ता वगैरे करून आम्ही तिकडनं निघालो आणि फायनली पोहोचलो आपण आपल्या कॉलेजमध्ये। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटीवरनं आलो आहे आणि आपली ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली। तर आता आपण चालू आहे रूमवरती। तर चलो बाय बाय।